म्हणतात आणि देवाला आणि हृदयामध्ये बंदिस्त केलं, हृदयबंदी खाना केला. आता विठ्ठल कोण दिला भक्त बांधतो तो प्रेमाने, यशोदा बांधत होता अहंकाराने. मी याला पाहते देव म्हणे अशा अहंकारी तर पहिले पाहतो मी काय भेटते कसं पाहते तर पाहतो. शेवटी गामावून झाली यशोदा थकली, रडकुंडीला आली, मग देवाला काय आली म्हणजे आता बांधून घेऊ. सब बघणारे बाजून घेतलं. यशोदा म्हटले आज तुला काहीच देणार नाही, रोटी काही नाही, असं उपाशी जेव म्हणे तू जातं खरं, पुढे काय करायचं करतो. यशोदेला जाऊन दिलं, जे उखळाला बांधलं होतं ते सर्व टाकलं. ते उखळ ओढत ओढत आले. वाड्याच्या बाहेर दोन उंच वृक्ष होते. आता जसे वृक्ष आहेत तसे त्या विमलार्जुनांचा उद्धार केला. वृक्षवेणीतून त्यांना मुक्त केलं, दिव्य देह त्यांना प्राप्त झाला. दोघांनी भगवंताची स्तुती केली. भागवतात स्तुती आहे, रोज सकाळी या स्तुतीचा पाठ करावा बरं. म्हणा सर्वांनी माझ्या बरोबर आमचे पांडुरंग बाबा आंबेडकर श्लोक म्हणाला लावायचे. सर्वांनी म्हणा नमः परम कल्याण, नमः परम कल्याण, नमः परम मंगल, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय, वासुदेवाय शांताय, यदुनाम पतये नमः, यदुनाम पतये नमः. आता हे जनगणना येते ना, याच्यात यायचं आम्हाला संस्कृत येतो असं म्हणत जायचं त्यांच्यासमोर. नमः परम कल्याण, नमः. संस्कृतला आता जागतिक भाषेच्या दर्जा येणार आहे जगात संस्कृत. म्हणून प्रत्येकाने आता जनगणनेमध्ये किती भाषा येतात, संस्कृत भाषेचं नाव घ्या. मला हे मंडळींनी सांगितलं बरं कला संस्कृती आपल्या आता संस्कृत झालं पाहिजे, सर्वांना आलं पाहिजे.